नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. म्हणून आणि कासी जे विहित आणि आपण पेया अनुचित, ते ना चरावे जरी हित विचारीजे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 3 ओवी क्रमांक 228. गीतेच्या 3 अध्यायातला कर्माचा विषय हा केवळ ज्ञानयोगाप्रमाणेच कर्मयोग हाही जीवनाचा एक मार्ग आहे एवढंच सांगणारा नाही. उपनिषदांच्या काळात ज्ञानाला महत्त्व मिळालं आणि ऐहिक जीवनाचं क्षणभंगुरत्व विचारित पुरुषांच्या मनात अधिक भरल्यामुळे ऐहिकातल्या सुखाच्या नादाला लागू नये असा विचार प्रबळ होत गेला. त्यातूनच सारं कर्म त्याज्य मानावं असा विचार पुढे आला. पण हे तर अव्यवहार्य होतं. शरीर आहे तोवर कर्म टळत नाही. पण भगवंतांनी गीतेतल्या उपदेशात हा तोल साधला. ज्ञानी पुरुषानं लोकांना उदाहरण घालून देण्यासाठी प्राप्त कर्तव्य निस्वार्थपणानं करावं एवढंच सांगून भगवंत थांबत नाही. जो ज्ञानी नाही त्याचाही विचार त्यांनी केला आहे. त्याविषयीच्या विवेचनातली ही ज्ञानदेवांची ओवी आहे. सामान्य माणसानं कोणतं कर्म करावं हे सांगताना भगवंत म्हणतात की जो आपला स्वधर्म आहे त्याचं आचरण ज्यानं त्यानं करावं. दुसऱ्या कोणीतरी एखादं कर्म करणं योग्य असलं तरी ते आपण करू नये. आपण काय करणं योग्य आहे याचा विचार करावा. समाजातल्या एखाद्या थोर पुरुषानं सभेतलं पुढच्या बाजूचं आसन घेतलं आणि जवळच्या माणसाला एखाद्या बाबतीत हटकलं म्हणून आपण तसं करायला जाऊ नये. आपला तो अधिकार नाही हे जाणून असावं. साध्या साध्या गोष्टीत सुद्धा हा विवेक सांभाळावा. उदाहरण सोपं आहे. महात्मा गांधी पंचानेसर. त्यांच्या श्रेष्ठत्वाला ते शोभून दिसलं, पण म्हणून आपण तसं करू गेलो तर आपलं हसं होईल. आपल्याला काय योग्य आहे त्याचा विचार केला पाहिजे. हा अर्थ स्पष्ट करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात, जे दुसऱ्या कुणी करणं योग्य आहे पण आपण करणं योग्य नाही असं कर्म आपण करू नये. आपलं हित व्हावं अशी इच्छा असेल तर हा सारासार विचार करायला हवा. ज्यानं त्यानं आपलं कर्तव्य कर्म केलं पाहिजे असं आग्रहपूर्वक सांगताना सामान्य माणसानं आपल्या वागण्यात कोणती पथ्य पाळली पाहिजेत तेही ज्ञानदेव असं अधूनमधून सांगत असतात.